मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आज काय काय घडलं तर आज सगळ्यात महत्त्वाची एक बातमी आलेली आहे, ती म्हणजे नीट पेपर लीकचा जो काही मामला आहे, आता याच्यावर कडक कायदा सरकारने केलेला आहे। खरं तर तो कायदा याच्या आधीच केलेला होता, पण तो लागू झालेला नव्हता। तर आजपासून हा कायदा लागू होतो आहे आणि आता इथून पुढे ज्या कोणी व्यक्तींनी पेपर लीक केलेला असेल, जी कोणी व्यक्ती पेपर फोडतील, पेपर पसरवतील, येणाऱ्या परीक्षेचे प्रश्न पसरवतील, त्या व्यक्तीला 10 वर्षाचा कारावास ते 1 कोटीचा दंड अशी शिक्षा असलेला हा कायदा आहे। कायद्याच्यावर डिटेलमध्ये मी एक व्हिडिओ नक्कीच करेन, पण सध्या हा जो कायदा आलेला आहे खूपच महत्त्वाचा आहे, कारण की गेल्या 4-5 वर्षांमध्ये इतके पेपर लीक झालेले आहेत की सोडून द्या। म्हणजे वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे, अटल सेतूला तडे गेले का? फडणवीसांकडून स्पष्टीकरण देत काँग्रेसवर हल्ला बोल। फडणवीस असं म्हणाले की काँग्रेस खोटं बोलत आहे। जसं की काल मी व्हिडिओ बनवला होता की अटल सेतूचा जो काही रस्ता आहे त्याला तडे गेलेले आहेत म्हणून, तर आज फडणवीस यांनी असं सांगितलं की ही गोष्ट खोटी आहे। अहो, अटल सेतूला तडे नाही गेलेले आहेत, त्याचा जो अप्रोच रोड आहे की नाही अटल सेतूला जोडणारा, त्या रस्त्याला तडे गेलेले आहेत। फडणवीस साहेब, तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी बनवलेला व्हिडिओ खोटा आहे? तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर आय एम व्हेरी सॉरी, पण हे असं नाही आहे। कारण की ज्या अर्थी अटल सेतू प्रोजेक्टमध्ये काय काय येत होतं, तर तो जो काही महत्त्वाचा मेन रस्ता आहे तो, आणि त्या मेन रस्त्याला इकडून जोडणारे आणि तो मेन रस्ता जिथे जाऊन मिळतो तिथून त्या बाकीच्या रस्त्यांना जोडणारे जे रस्ते असतात, तो सगळा मिळून अटल सेतू आहे। आणि ह्या अटल सेतू प्रोजेक्टमधल्या एका अप्रोच रोडला तडे गेलेले आहेत। फडणवीस असं म्हणतात की काँग्रेस किंवा इतर जे काही व्हिडिओ बनवणारे आमच्यासारखे लोक खोटे बोलत आहेत। तर हे असंच झालेलं नाही की एखादी व्यक्ती असं म्हणते की नाही माझ्या मेन बॉडीला काही झालेलं नाहीये, फक्त पाय तेवढा मोडलेला आहे, म्हणजे हे असं झालेलं आहे। तर तुम्हाला तसंच वाटतं का की अटल सेतूला तडे गेलेले नाहीये, म्हणजे आता तो सेतू पडायची वाट पाहायची होती का? त्यांनी जे 17,840 कोटी रुपये खर्च लावला, हा जो काही खर्च आहे याच्यामध्ये जसा मेन बॉडी येते तशी अप्रोच रोड सुद्धा येतात। 6 महिन्यापूर्वीच हा अप्रोच रोड सुद्धा सुरू झालेला आहे, म्हणजे 6 महिन्यापूर्वी जो रस्ता सुरू झालेला आहे त्याला तडे गेलेले आहेत। तर ही गोष्ट तुम्ही मान्य करा ना, तुम्ही काही ना काही तर मान्य करा। याशिवाय आजच अटल सेतूचं जे काही काल आपण सगळ्यांनी व्हिडिओ बनवले होते, तर त्याच्यावरचं दुरुस्तीचं काम पण सुरू केलेलं आहे आणि दुरुस्ती पण झालेली आहे। ते जे तडे गेलेले होते त्या भेगा आहेत ज्या आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत, आणि आता तो जो सेतू बांधण्याचा प्रोजेक्ट ज्यांच्याकडे दिलेला होता, प्रोजेक्ट मॅनेजर जे होते, त्यांनी असं सांगितलेलं की मेन बॉडीला काय नाही झालेलं आहे, मायनर क्रॅक्स गेलेले आहेत अप्रोच रोडला, एवढंच फक्त तुम्ही सांगा। आणि 6 महिन्यापूर्वीच तयार झालेल्या रस्त्याला जर तडे जात असतील तर ही गोष्ट सिरियस आहे की नाही? 30-30, 40-40 वर्ष टिकले पाहिजे अशा अटल सेतू तर टिकलाच पाहिजे, त्याला जोडणारे अप्रोच रोड सुद्धा इतके वर्ष टिकले पाहिजे। आणि आपण भारतामध्ये कितीतरी पूल पडतानाच्या बातम्या पाहतो। काही लोक म्हणतात की काँग्रेसच्या काळात इतके पडत होते, अरे ते पडत होतं म्हणून ते सरकार बदललं की नाही? काहीतरी इम्प्रूव्हमेंट हवी आहे ना आपल्याला। आता बघूया पुढची बातमी आहे, मनोज जरांगे पाटील ते असं म्हणतात की छगन भुजबळ दंगल घडवणार। मनोज जरांगेंकडून चिंता व्यक्त आहे। ते म्हणतात की ते सरकारमध्ये बसून ओबीसी आणि मराठा असा वाद पेटवत आहे। वाद खूप दिवसापासून पेटतोय, काय होईल काही माहीत नाही। पुढची बातमी आहे धैर्यशील माने यांच्याकडून। धैर्यशील माने असं म्हणतात की देवाच्या नावावर शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणाऱ्यांना देवही माफ करणार नाही। शक्तीपीठ महामार्गाविषयी बोलतात। शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला माहिती असेल की 10 जिल्ह्यांमधून जातो आणि महाराष्ट्रातले जे देवस्थान आहे या सगळ्या देवस्थानांना जोडणारा हा एक रस्ता आहे, पण ह्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांच्या शेती जात आहे, शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे, त्याच्यामुळे त्याला खूप मोठा विरोध महाराष्ट्रामधून होतो आहे। तर धैर्यशील माने असं म्हणता येत आहे की देवाचं तुम्ही नाव घेत आहे की शक्तीपीठ आहे, देवस्थानं जोडणारं आहे, पण शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवला जातो आहे, त्यामुळे देव माफ करणार नाही असं धैर्यशील माने यांनी असं आजच म्हणलेलं आहे। आणि अजून एक महत्त्वाची बातमी आली, त्याच्यावर मी आत्ताच व्हिडिओ बनवला आहे, तो म्हणजे अमरावतीमध्ये नवनीत राणाचं झालेलं आहे। हे 4 जूनलाच कळलं होतं, पण अजून 15 दिवस झाले तरी त्यांनी ऑफिस सोडलंच नव्हतं, ऑफिसला लॉक होतं त्यांच्या। आणि नवीन निवडून आलेले बळवंत वानखेडे जे आहेत ते मागणी करत होती की त्याची चावी द्या, पण त्यांना 15 दिवसापासून चावी मिळाली नव्हती। शेवटी आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणाच्या या ऑफिसचं लॉकच तोडलेलं आहे। त्याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा। आणि हे होतं आजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। ह्याच्यामध्ये काही सुटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण दिवसभरातही मी खूप साऱ्या न्यूज बनवत असते, खूप सारे व्हिडिओ बनवत असते। काहीतरी सुटतं, काहीतरी मोठ्या व्हिडिओमध्ये येतं, तर तुम्ही तेही पाहत जा अशी मी तुम्हाला विनंती करेन। हे सगळे प्रयत्न माझे आवडत असतील तर थँक्स आणि जॉईन बटन दाबून तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता। थँक्यू सो मच।